एक छोटीशी झलक दाखवतो तुम्हाला. या मार्कंडेय पुराणातच यांनी कुठून घेतलेत ही श्राद्ध या भानगडी. एक मदालसा नावाची स्त्री होती. तिने आपल्या पुत्राला शिकवण दिली आणि ते हे सांगतायत बघा. मार्कंडेय पुराणातलंच आहे, तुम्हाला तेच ऐकवतोय. हे 81 पानावरचं थोडं पाहू. मदालसा म्हणाली महाराज, ही मदालसा सल्ला देणारी आहे. मदालसा ह्या 82 पानावर संक्षिप्त मार्कंडेय पुराण इथं पहा. आता ही काय सल्ला देतीये की जे पितर देवलोकात आहेत आणि जे तिर्य योनीत हे पशु पक्षी पडलेले आहेत आणि जे मनुष्य योनीमध्ये आणि भूत वर्गात स्थित आहेत, भूत बनत आहेत, आणि ते पुण्यात्मा असो वा पापात्मा, जेव्हा भूक तहानेने विव्हळतात तर ते आपल्या कर्मात लागलेला मनुष्य पिंडदान किंवा जलदानाच्या द्वारे त्यांना तृप्त करतो. अशा प्रकारे तो देवता आणि अतिथींनाही संतुष्ट करतो. देवता, मनुष्य, पितर, भूत, प्रेत, गुह्यक, पक्षी, कृमी आणि कीटक आदीही मनुष्यामुळेच जीविका करतात. आता ही काय सांगते की भले ते जे पितर देवलोकात आहेत, जे तिर्य योनीत पडले आहेत आणि जे मनुष्य योनीत म्हणजे भूतादी पित्र बनलेत, ते पुण्यात्मा असो वा पापात्मा सगळे भूक तहानेनं मरत असतात. मग कसले देवलोकात आलेत? भूक आणि तहानेने तर मरतात. आता पुढे काय म्हणते की हे पहा, इथे काय म्हटलं आहे संक्षिप्त मार्कंडेय पुराण 92 पानावर. यातले जे नरकात राहतात, जे पशु पक्षी यांच्या योनीत पडले आहेत किंवा जे भूत प्रेत आदी रूपात स्थित आहेत, त्या सगळ्यांना विधीपूर्वक श्राद्ध करणारा यजमान तृप्त करतो. कसा करतो ऐका. मनुष्य पृथ्वीवर जे अन्न टाकतात त्यामुळे पिशाच्य योनीत पडलेल्या पितरांची तृप्ती होते. जे जमिनीवर दाणे टाकतात, बेटा स्नानाच्या वस्त्रातून जे पाणी पृथ्वीवर ठिबकते त्यामुळे वृक्ष योनीत असणारे पितर तृप्त होतात. आणि जे वृक्ष झाले त्यांना म्हणतात की स्नानाच्या वस्त्रातलं पाणी पिळलं की त्यामुळे वृक्ष योनीतले तृप्त होतील. अरे भल्या माणसांनो, आता एकदा काय झालं, परमात्मा कबीरजी काशीत गंगा घाटावर गेले. गंगेचा एक घाट बनवलेला आहे. तिथे हे ब्राह्मण लोक सूर्याला म्हणजे सूर्याकडे तोंड करून गंगेतून असं पाणी घेतात आणि त्यातच टाकतात. कबीर साहेब त्यात गंगेत गुडघ्यावर जाऊन बसले आणि असं करू लागले, गंगेच्या पाण्याला पटरीवर फेकू लागले पूर्ण स्पीडने. आता ते सगळे पंडितजी आपापलं काम सोडून कबीर साहेबांकडे पाहू लागले. म्हणू लागले, अरे कबीर, हे काय करतोयस तू? कबीरजी म्हणाले, तुम्ही काय करताय ते मी नाही विचारलं, मग तुम्ही का विचारताय मला? आधी तुम्ही सांगा तुम्ही काय करताय. की आम्ही आमच्या पितरांना स्वर्गामध्ये पाणी पाठवतोय. हे जे आम्ही पाणी टाकतोय ना इथं असे मंत्र म्हणत असं सूर्याकडे तोंड करून, हे तिथे स्वर्गात आमच्या भूक तहानलेल्या पितरांना पाणी प्राप्त होईल. परमात्मा म्हणाले, मी एक बाग लावली आपल्या झोपडीच्या समोर आणि मी त्या बागेला असं शिंपडून इथून पाणी देतोय. मग ते म्हणू लागले की अरे वेड्या माणसा, इतक्या दूर कसं जाणार? हे पाणी तर इथंच पडलंय. ते तुझ्या झोपडीच्या समोर जी बाग लावली आहेस तिला कसं पाणी मिळेल इथून? तर म्हणाले, लाखो किलोमीटर दूर, मैल दूर असणाऱ्या तुमच्या पितरांना स्वर्गात हे पाणी मिळू शकतंय, तर 2 किलोमीटर दूर असलेल्या बागेला पाणी मिळायला काय अडचण आहे? तर त्यांची बोलती बंद झाली. तर पंडितांची त्यांनी आपली चूक मान्य केली, मालकांना पूर्ण शरण गेले. आता पुण्यात्म्यांनो, आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन.
ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता।